सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा विशाल लाड आणि त्याच्या फॅमिलीकडून, खास करून विराकडून. आणि विराचा लुक कसा दिसतोय सांगा. दिवाळी पहाट. सो आमची दिवाळी पहाट जरा लेटच झालेली आहे. बाहेर एक पालखी आली, म्हणजे मिरवणूक असते दिवाळी पहाटच्या निमित्ताने, ती दाखवतो मग बघूया. सो आजचा पहिला दिवस आणि आज रांगोळी काढण्याचा मान का सगळे दिवस तुझाच मान आहे. हां पण मी काय बोलतो ऐक ना, हे छाप वगैरे हे टेक्नॉलॉजीचं आहे. म्हणजे माझी मम्मी अशी ठिपक्यांची रांगोळी काढायची, ती खरी रांगोळी. तुला येतं तर काढू शकतो. उलटं बोलल्याशिवाय तुला काय येतं? परत ते महत्त्व समज दाखव ना. ते जरा ठिपके वगैरे असे कुठे ते असतं ते लाल लाल दुसरे आले टिप्पणीवाले. रांगोळी काढली काय? त्याला हँडमेड काढणार आम्ही पण. व्हेरी गुड फॉर यू. आमच्याकडे पण काढायला आहे. त्याला कौशल्य दाखव. फोटो काढतेस? हा फोटो काढते. अरे वा हाय. आधी पूर्ण काढ ना जरा. आयफोन चालू आहे. फोटो काढणार सांग ना. हा मग सही आहे. काय कुठलं फुल आहे? तुला कोणतं पाहिजे ते कन्सिडर कन्व्हेन्शन आहे. बघ मला रांगोळी काढता येत नाही, मला नावं ठेवता येत. मला नावं ठेवायला सही आहे. शिकली कुठे शिकली? मी शिकवलं ना. तूच रे तूच. पाठवतो थोड्या वेळाने विराला. मी इकडे थांब. पाठव या ना. आम्ही पहिलीच आमची माझीच पुसणार आहे. मी टेन्शनच नाही. नाही विराला नाही. विराच्या मयप्पाला पडणार पटका. झाडू घेऊन असं असे सगळे कोपरे करत जा ना. इथून तिथून. पहिली पार्ट वगैरे आहे काय काय? हे बघ आपली रांगोळी पुसायची नाही. चल मी दाखवतो कुठे पुसायची. चल दाखवतो. तिकडून सगळ्यांची पुसत यायची अशी लात. तो कॉर्नर पासून पुसत या. छायापासून धनू चकुली. हा धनू सांगितलं. हा होय काय काय कर. हो यांची फुलं आहेत. फुलं घेऊन पळ. फुलं काय पसरणार नाही. मला काय काम नाही वाढलं. हाय कर ना. हाय कर. हाय कर. हाय कर. लाडू दे. लाडू दे. ए लाडू दे. विरा अरे टाकला नाही. खा तू. खा 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 बाबू खा. आप नाही खा. खा दे. मला दे. मला दे. नमस्कार मंडळी. तर आता आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि आहे संध्याकाळ आणि आपली गँग छोटी गँग सगळे
तुम्हाला दाखवतो आमच्या इथली रोषणाई पूर्ण आमच्या माळ्यावरची. ही बघा तुमच्या मागे. सो हे चाळीत राहण्याचं सुख असतं. प्रत्येकाच्या घरापुढे अशी लाईटिंग असते. इथे पण आहे. सो टोटल आमच्या फ्लोअरवर 125 रूम आहेत. काय पडलं? सो आता विराचं लक्ष्मीपूजन करायचं. आमची लक्ष्मी तीच आहे. सो तिचं पूजन करूया आणि तिला झोपल. चला हा झोपूया. चला. नमस्ते चैतन्यलक्ष्मी महालक्ष्मी नमो नमः भूलक्ष्मी नमः सत्यलोकलक्ष्मी महालक्ष्मी नमो नमः भावलक्ष्मी वृद्धिलक्ष्मी महालक्ष्मी नमो नमः नमस्ते. हे काय केलंस? कोणी केलं? दम द्यायला दम द्या. कोणी केलं? हे पुसणार आहे अजून 1-2 रांगोळ्या. अमृतची जा पुस. अच्छा असं आहे का? पण तरी पाय लागल्यावर पुसणारच ना. आता कुठली सुटली बघा डायरेक्ट खाली. ए भाई जा ना. जायचंय ना गावी. अजून वेळ किती वेळ आहे? गाडी माडी. सो नमस्कार मंडळी. आज आहे पाडवा म्हणजे गुढीपाडवा नाही. आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस. काम वगैरे आज सुट्टी नव्हती. सो काम वगैरे आटपून जरा राऊंडसाठी आलेलो. कारण विरा घरात कंटाळलेली. बाहेर तिला सोडू शकत नाही कारण सगळ्यांच्या रांगोळ्या आणि घरात पण खूप दूर होता फटाक्यांचा वगैरे. सो अशा आत्ता कुठेतरी वेल रिकवर्ड होते आजारपणातून. सो म्हटलं अशा परिस्थितीत तिला घरी ठेवणं थोडंफार कठीण आहे. म्हटलं घरी पण शांत होईल आणि तिला पण एक राऊंड होईल. सो आत्ता आलो आम्ही फिनिक्समध्ये आमच्या बाजूलाच. आणि इथे टॉईज नेहाळणं चालू आहे. दाखवतो मी तुम्हाला. आत्ता सध्या आहोत आम्ही हॅमलेजमध्ये. आणि इथे बरेच किड्स झोन आहे. म्हणजे तुम्हाला जे काही घ्यायचं आहे किड्ससाठी ते तुम्ही इथे घेऊ शकता. आणि सध्या दिवाळी वगैरे ऑफर आहे म्हणता पण असं काही नाही आहे. कलर चांगला आहे ना भाई. पबमध्ये जायचे दिवस आता नाही. चल पबमध्ये चालली. ही माझ्या वर्षी झाली आहे. हे शिकवलंस तिबू? बाबू नो बाबू नो. चल विरा. तो सध्या हेच आहे. विरा आम्हाला उचलून घ्यायला देत नाही. सतत चालायचं असं सतत. त्याच्यामुळे घर आमचं तिला कमी पडायला लागलं आहे आता. कठीण आहे कठीण. सो आज सणासुदीच्या निमित्ताने गर्दी जरी कमी आहे. आज आहे पाडवा. काय का तुला काय गिफ्ट हवं? नको बोलते. आता तिला एवढा चान्स दिला मी इथे आणून.
काल तुम्ही गेलात तर रडायला लागली ट्रेन मध्ये. नमस्कार मंडळी. तर आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजेच्या सगळ्या माझ्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा. तसं सगळ्या माझ्या बहिणी नाही आहेत, काय तर बोलतील, मैत्रिणी पण आहेत ना. सो आत्ता आपला दौरा आहे मोठा. मी चाललो आहे कांजूर मारला. तशी ऑफिशियली आम्हाला सुट्टी आहे, बट काम तर आहे, त्याच्यामुळे म्हटलं की जाऊन येऊया आधी लवकर. कारण आज आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंडची सेमीफायनल, पहिली वर्ल्ड कपची, आणि हाऊ कॅन आय मिस द मॅच. सो आपल्याला त्यासाठी पण लवकर लवकर आटपून यायचं आहे. आणि हां, दुसरी गोष्ट, वीरा आणि वैदू माझ्यासोबत आज नाही आहे, कारण वीरा आत्ता कुठेतरी सावरते तिच्या आजारपणातून. सो म्हटलं नको सगळीकडे नाचवायला. बाहेरचं क्लायमेट खूप खराब आहे, ऑलरेडी तिला ब्रिदिंगचा खूप इश्यू होतो आहे, चोकअप वगैरे, त्याच्यामुळे म्हटलं नको. सो आता आपण जाऊन येऊया. सो आत्ता पहिल्याच आलो मी कांजूरला, तिथून बघू पुढे पुढे मी अपडेट देत राहीन. आणि मध्ये मध्ये आपण जिथे जाणार तिकडे मॅच पण एन्जॉय करणार आहे. आज मॅच करायचा असाच आपल्याकडे तिकीट होती, बट फॅमिली ऑल्सो मॅटर. म्हणजे असे रिच्युअल्स फार कमी येतात, वर्षातून एकदा येतात, जिथे आपण सगळे फॅमिली भेटतो. सो क्रिकेटची मॅच पण एकदाच होते वर्ल्ड कपची, मी ॲग्री, बट ठीक आहे. मी प्रायोरिटी माझी फॅमिली ॲज युजल. म्हणजे मी बाहेर कुठेही काही असेल तर पहिली प्रायोरिटी माझी फॅमिली असते. सो जाऊया आता कांजूरला, आणि बाईकवरून जातो आहे, कारण तसं तर मला मग पटापट जाता येईल आणि माझी एक राईड होईल, कारण बरेच दिवस मी लॉंग राईड कुठे गेलेली नाही. सो ठीक आहे, चलो. फायनली अर्धा पाऊंडर ड्राईव्ह केल्यानंतर आपण कांजूरला पोचलो आहे. रस्त्यांची हालत खूप बेकार होती आणि खूप दिवसांनी राईड करतो, आणि इकडे यायचं म्हणजे भुलभुलैया खेळावं लागतं. चला, भूक लागली खूप. आधी खायला काय मिळते का बघूया. वेड्या बहिणीची वेडी ही माया. मी आलोय म्हणून काय दिवे लावते. आयुष्यात एवढे दिवे लावले ते कमी नाही. मस्त आहे, मस्त आहे. कलर मस्त मारले, कॉम्बिनेशन, शेड मस्त होते का. माझं नाव राखलंस, मीच शिकवलं तुला. खाली लिही कर्टसी प्लीज. यासाठी भावाला बोलवलंस. फाड फाड फाड. दे, उघडून देतो. दे 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 दे. अगं दे ग. फाडलं. अरे फाडलं कशाला. ओ माय गॉड, आर्टिस्ट अँड आर्ट. चल चल लवकर आवर, उवाळायचंय. किती वेळ लागेल. ओके चल, मॅनेजेबल. सो नो पार्किंगच्या इथे आपण गाडी लावली आहे. आत्ता आपण आलो आहे जोगेश्वरीला, मज्जासवाडी, माझ्या दुसऱ्या बहिणीकडे. वाजले संध्याकाळचे किती वाजले आहेत, 6:45, आणि एक इनिंग बघून आलेलो आहे. काहीतरी खायला घेऊया आधी, मग वर जाऊया दुसरी इनिंग बघायला दुसऱ्या बहिणीकडे. कुठे घेऊया, कुठे घेऊया. स्वीट्स ह्याच्याकडे नाही, ह्याच्याकडेच मिळतील, वर जाऊया. सो थोडाफार खायला घेतलं आहे. चेहरा नुसता वाट लागली. आज मॅच आहे तर माझं काही कुठे लक्ष नाही. आणि आत्ता आलो मी जोगेश्वरला. माझ्या 2 बहिणी इथे, माझ्या मोठ्या बहिणी. सो त्यांची भाऊबीज करूया आणि घरीही पडलो. हां, दमलो.
आता आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये. इथून या रस्त्याने जाणार आणि आपण इथे येणार नाही असं कधी होणार नाही. सो मला आपल्या फॅमिलीला हे जे मागचं सर्व तुम्हाला दाखवायचं होतं. बऱ्याच 1-2 दिवसात मला यायला मिळालं, बट शूट नाही करता येत होतं कारण घाईत होतो. वीराला पण मी परवा घेऊन आलेलो आणि दिसतंय. सो बट काही शूट बीट करता आलं नाही कारण सगळीकडेच घाई होती. सणासुदीचे दिवस असले की घरी जास्त टाईम स्पेंड करणं पसंत करतो मी. सो आता इथून जातच होतो, तो म्हटलं की दाखवूया आपण गणपती बाप्पाचं. तुम्हाला आधी लाईट आपलं गणेश उद्यान मंदिर आहे आणि त्याच्यावर ही केलेली रोषण आहे आणि आजूबाजूला हे असा माहोल आहे पूर्ण. सो ही पूर्ण हा दीपोत्सव मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या अध्यक्षतेखाली हा पूर्ण साजरा होतो गेली 11 वर्ष आणि फार तरुणाई इथे सेलिब्रेट करायला येते, फोटो काढायला येते. तर फुल मजा असते. तर कधी तुम्हाला ह्या वर्षी यायला नाही मिळालं तर पुढच्याही वर्षी आहे. आणि जर तुम्हाला लाईटिंग बघायची असेल तर 26 तारखेपर्यंत म्हणजे तुळशी विवाह तोपर्यंत ही लाईटिंग असेल. फुल मजाच मजा आहे. वीराला घेऊन नाही इथे येते कारण खूप पोल्युशन आहे, खूप म्हणजे खूप. बघू शकाल सगळीकडे फटाके फोडत आहेत, त्याच्यामुळे इथे घेऊन येणं मला योग्य नाही वाटत. बरं, दुसरी गोष्ट, आज माझा पूर्ण दिवस बाहेरच गेला फिरण्यात. म्हणजे पहिलं कांजूरमार्ग, देन जोगेश्वरी. सो माझं इतकंच म्हणणं आहे, जर बऱ्याच दिवसांनी राईड केली आणि राईडमध्ये जो मला अनुभव आला आहे म्हणजे पाठबीट दुखायला लागली तशी, पण रस्ते अजूनही चांगले नाही आहेत. मुळात खड्डे बुजवण्यासाठी जे छोटे छोटे पॅचेस केले त्या पॅचेसमध्ये गाडी बंप होते आणि बंप झालं म्हणजे माझीच गाडी नाही. आता जो प्रॉपर रायडर असेल त्याला माहिती असेल बेसिकली, बट सांभाळून चालवा. काही गाडी अगदी दुसऱ्या गाडीला चिटकून गाडी चालवू नका, कारण मी येता आता 2 ॲक्सिडेंट पाहिलेत. भीती वाटते दुसऱ्याला असं बघून, कारण आपल्याही घरी आपले विचार करणारे कोणीतरी आहे. सो जरा सांभाळू, एवढंच मला सांगायचं होतं. आणि आजचा दिवस पूर्ण बाहेरच गेला आपल्या बहिणींसोबत. मॅच चालू आहे, तो आता घरी जातो आहे जरा. तोपर्यंत म्हटलं इथूनच जातो, तुम्हाला दाखवावं आहे सर्व. आणि हेच असतं सगळं, दरवर्षी हीच मजा असते. एक नंबर. सो पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भाऊबीजेच्या पण. चला आता घरी जातो. आणि न्यूझीलंड 397चा टार्गेट चेस करते. तसं बघायला गेलं तर स्कोर खूप चांगला आहे. 2च विकेट आहेत. होपफुली इंडिया विल विन दिस मॅच. गणपती बाप्पा मोरया.